नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 2 ऑगस्ट 2021 आणि आजच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपल्याला पाहायचे इयत्ता 7वी विषय विज्ञान सेमी इंग्रजी। तर यापूर्वी आपण बरेच व्हिडिओ पाहिलेले आहे। या सेतू अभ्यासक्रमाचा उपक्रम जवळपास 1 महिना होऊन गेलेला आहे आणि यामध्ये आपल्या 2 चाचण्यासुद्धा झालेल्या आहे आणि आता आपली ही जी तयारी आहे ही 3ऱ्या चाचणीसाठी आपली तयारी सुरू आहे। तर यामध्ये आज आपल्याला ॲक्टिव्हिटी शीट नंबर 20 दिलेली आहे आणि यामध्ये लेट्स अंडरस्टँड आहे ट्रान्समिशन ऑफ साऊंड, रेफरन्स आहे स्टँडर्ड 6 चॅप्टर 13 साऊंड। आता आपण याआधीसुद्धा साऊंड व्हॉट इज मीन बाय साऊंड या आधीच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय साऊंड अँड हाऊ साऊंड इज प्रोड्यूस हे आपण पाहिलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये। आज आता आपल्याला पाहायचं आहे लेट्स वी अंडरस्टँड ट्रान्समिशन ऑफ साऊंड अँड रेफरन्स तुम्हाला माहितीच आहे स्टँडर्ड 6 चॅप्टर 13 साऊंड। लर्निंग आउटकम आहे अप्लाइज लर्निंग टू सायंटिफिक कन्सेप्ट्स इन डे टू डे लाईफ। तर चला लेट्स टेक अ लुक। तर आज आपल्याला अभ्यास करायचा आहे ते म्हणजे 2 पॉईंट्स आहे आपल्याकडे। एक म्हणजे हाऊ साऊंड इज हर्ड आणि दुसरा आहे प्रोपॅगेशन ऑफ साऊंड अँड ट्रान्समिशन ऑफ साऊंड। तर या सर्वांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर सुरुवातीला आपण बघूया हाऊ डू यू हिअर द साऊंड, की तुम्हाला आवाज कसा ऐकू येतो। काल आपण आवाज कसा प्रोड्यूस होतो ते पाहिलेलं आहे व्हायब्रेशनमुळे, ड्यू टू द व्हायब्रेशन, कंपनामुळे ज्यावेळेला व्हायब्रेशन होते 2 वस्तूमध्ये त्यातून आवाज निर्माण होतो, त्यातून आवाज तयार होतो, आवाज प्रोड्यूस होतो, हे आपण काल शिकलेलो आहोत। आता आज आपल्याला ठीक आहे व्हायब्रेशनमुळे आवाज निर्माण होतो, आवाज आपल्याला ऐकू येतो, परंतु तो आपण ऐकतो कशा प्रकारे, तो आपल्या कानावर कशा प्रकारे पडतो ते आता आपल्याला बघायचे आहे। हाऊ डू यू हिअर द साऊंड, द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्यूस इज कॉल्ड द सोर्स ऑफ साऊंड। हे आपण कालच पाहिलेलं आहे की द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्यूस इज कॉल्ड द सोर्स ऑफ साऊंड, की ज्या ऑब्जेक्टमुळे आपल्याला साऊंड मिळतो, ज्या वस्तूमुळे आपल्याला आवाज निर्माण झालेला दिसून येतो त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड सोर्स ऑफ साऊंड। त्याला आपण ध्वनीचं स्तोत्र असे म्हणतो, सोर्स ऑफ साऊंड असे म्हणतो। जसं आपण काल ताटाचं एक्झाम्पल पाहिलं होतं की सॉसरचं एक्झाम्पल पाहिलं होतं की सॉसर जर आपण खाली पडली तर त्याचे काय होतात, तुकडे होतात, ती फुटते, बशी खाली टाकल्यानंतर ती फुटते आणि त्याचे तुकडे होतात आणि त्याच्यामध्ये काय होते, व्हायब्रेशन होते आणि त्यातून आपल्याला आवाज ऐकू येतो। म्हणजे सॉसर हे काय झालं, हे झालं सोर्स ऑफ साऊंड। तर मग आता देअर इज एअर अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड। आता हे जे असते सोर्स ऑफ साऊंड जे आहे की ध्वनिस्तोत्राभोवती काय असते, ध्वनिस्तोत्राभोवती हवा असते। अँड ॲज द सोर्स ऑफ साऊंड बिगिन्स टू व्हायब्रेट द लेअर ऑफ एअर नियरेस्ट टू द सोर्स अल्सो व्हायब्रेट्स। काय म्हटलेलं आहे बघा, ॲज द सोर्स ऑफ साऊंड बिगिन्स टू व्हायब्रेट, म्हणजे तो जो सोर्स ऑफ साऊंड्स आहे तो व्हायब्रेट्स व्हायला सुरुवात झाली की काय होते, द लेअर ऑफ द नियरेस्ट टू द सोर्स अल्सो व्हायब्रेट्स। त्या सोर्सच्या आजूबाजूला असलेली जी हवेची लेअर आहे, जो हवेचा थर आहे, त्याच्या लगतचा जो हवेचा थर आहे तो सुद्धा व्हायब्रेट होतो। केव्हा, ज्या वेळेला त्याच्या आजूबाजूला आपल्याला माहिती आहे की जे सोर्स ऑफ साऊंड आहे त्याच्या आजूबाजूला काय असतो, देअर इज अ एअर अराउंड द सोर्स ऑफ साऊंड अँड ॲज द सोर्स ऑफ साऊंड बिगिन्स टू व्हायब्रेट, आणि ज्या वेळेला सोर्स ऑफ साऊंड बिगिन्स टू व्हायब्रेट म्हणजे सोर्स ऑफ साऊंड व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते, त्यावेळेला त्याच्या आजूबाजूची असलेली जी लेअर आहे किंवा हवेचा थर आहे तो सुद्धा व्हायब्रेट व्हायला लागतो। A wave of vibrations of that sound spread in all the directions from the source of sound. आणि मग
त्या ध्वनिस्तोत्रापासून काय होते की सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनाची ती जी लाट आहे, ध्वनीच्या म्हणजे व्हायब्रेशनची ती जी लाट आहे, त्याच्या ज्या वेव्ज आहेत त्या काय होतात, सगळीकडे पसरतात. अ वेव ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ दॅट साऊंड स्प्रेड इन ऑल द डायरेक्शन फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड. म्हणजे ती जी लाट आहे व्हायब्रेशनची, ती लाट जी आहे ती पूर्ण डायरेक्शनला, अ वेव ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ दॅट साऊंड स्प्रेड इन ऑल द डायरेक्शन्स फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड. त्या सोर्स ऑफ साऊंडच्या सर्व दिशांना ती लाट काय होते, स्प्रेड होते, पसरते. आणि सच वेव इज कॉल्ड अ साऊंड वेव. आणि नंतर मग काय होतं की त्यालाच आपण जे आहे सच वेव इज कॉल्ड अ साऊंड वेव, त्यालाच आपण साऊंड वेव असे म्हणतो. पुढे काय आणखीन ती लाट जेव्हा पसरते म्हणजेच काय म्हणू आपण त्याला, साऊंड वेव असे म्हणू, आहे की नाही. आणि ती साऊंड वेव आपल्या परत कानापर्यंत पोहोचते, ती सगळीकडे पसरते आणि ती सगळीकडे पसरल्यानंतर ती आपल्या कानापर्यंत पोहोचते. मग ती आपल्या कानापर्यंत कशी पोहोचते, तर आपल्या कानातील पोकळीत काही एक छोटासा नाजूक पडदा असतो आणि तो सुद्धा काय होतो, हा आवाज आल्यानंतर म्हणजे तिथे व्हायब्रेट होतो. आणि या व्हायब्रेशनमुळे काय होते की देअर इज अ डेलिकेट डायफ्राग्राम और इयरड्रम इन द cavity of our ears and it starts vibrating too, and the sensation produced by these vibrations are passed on to the brain through the nerves in the ears and we hear the sound. आणि मग आपल्याला अशा प्रकारे साऊंड ऐकू येतो की त्या ज्या लहरी निर्माण होतात, ती जी लाट निर्माण होते ती सगळीकडे त्या सोर्स ऑफ साऊंडच्या सगळ्या दिशांना पसरते. ऑल डायरेक्शन दॅट वेव स्प्रेड इन ऑल द डायरेक्शन्स फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड अँड सच अ वेव इज कॉल्ड अ साऊंड वेव. त्याला आपण साऊंड वेव असे म्हणतो. आणि तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं नाही आहे, पण मग ती जी साऊंड वेव आहे ती साऊंड वेव आपल्या कानापर्यंत पोहोचते. कशी पोहोचते ती आपल्या कानापर्यंत, तर आपल्या कानामध्ये जो पडदा असतो, इयरड्रम असतो, त्याच्यावर जाऊन ती पोहोचते. तिथे सुद्धा ते काय होते, व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. आणि व्हायब्रेट झाल्यानंतर द सेन्सेशन प्रोड्यूस बाय दिस व्हायब्रेशन, त्याच्यामध्ये जे सेन्सेशन निर्माण झालेलं असते, त्याच्यामधली जी त्या कंपनामुळे जी संवेदना तयार झालेली असते ती चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते. द सेन्सेशन प्रोड्यूस बाय दिस व्हायब्रेशन आर पास ऑन टू द ब्रेन थ्रू द नर्व्सच्या द्वारे ती आपल्या कानापर्यंत पोहोचते आणि मग आपण आवाज ऐकू शकतो. तर अशा प्रकारे आपण आवाज ऐकू शकतो. हाऊ डू यू हिअर द साऊंड, तर याचं एक्सप्लेनेशन हे आहे की आपलं जे सोर्स ऑफ साऊंड आहे त्या सोर्स ऑफ साऊंडच्या आजूबाजूला एअर आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि एअर असल्यानंतर जसं ते सोर्स ऑफ साऊंड्स व्हायब्रेट व्हायला लागते तसंच त्याची तिथली जी हवा आहे किंवा ते लेअर ऑफ एअर आहे ती सुद्धा काय होते, व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. आणि ती व्हायब्रेट झाल्यानंतर मग त्यातून निघणारी जी वेव आहे ती वेव काय होते की त्या पूर्ण दिशेला त्याच्या सोर्स ऑफ साऊंडच्या ऑल डायरेक्शनला ती स्प्रेड होते. आणि ती स्प्रेड जी झालेली वेव आहे त्या वेवलाच आपण साऊंड वेव असे म्हणतो. आणि मग ती साऊंड वेव आपल्या कानापर्यंत येऊन पोचते. तिथे आल्यानंतर तिथे जो आपला कानाचा पडदा असतो तिथे ती व्हायब्रेट होते आणि नंतर सेन्सेशन प्रोड्यूस होऊन ब्रेनच्या मार्फत ती आपल्या ब्रेन आणि नर्व्सच्या मार्फत ती आपल्या कानापर्यंत पोचते. आणि अशा प्रकारे साऊंड आपण ऐकू शकतो. हे झालं हाऊ डू यू हिअर द साऊंड. पुढे दिलेलं आहे प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. मग आता प्रोपॅगेशन ऑफ साऊंड कशाला म्हणायचं बघा. साऊंड इज सेड टू बी प्रोपॅगेटेड वेन साऊंड वेव स्प्रेड इन ऑल डायरेक्शन्स फ्रॉम अ सोर्स ऑफ साऊंड. प्रोपॅगेशन ऑफ साऊंड कशाला म्हणायचं की Sound is said to be propagated when sound waves spread in all directions from a source of sound. When sound waves spread in all directions from a source of sound, then that is called propagation of sound. त्याला आपण काय म्हणू, ध्वनीचं प्रसारण झालं असे म्हणू. ज्या वेळेला ध्वनी स्तोत्रापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरते म्हणजेच तिथे काय होते, ध्वनी प्रसारण होते असं आपण म्हणू शकतो. त्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे इथे बघा.
आता नेहमीप्रमाणे रोज मी सांगत आलेली आहे त्याप्रमाणे आजही तुम्हाला छोट्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहे, करून बघायच्या आहे. सर्वांना ह्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहे. अतिशय सोप्या ॲक्टिव्हिटी आहे, मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे. बघा काय म्हटलेलं आहे, टेक 2 बलून्स, फिल एअर इन 1 बलून अँड वॉटर इन अनदर. काय करायचे तुम्हाला, 2 बलून घ्यायचे आहे. एका बलूनमध्ये हवा भरायची आहे आणि एका बलूनमध्ये वॉटर भरायचं आहे, पाणी भरायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, नाऊ रब अ फिंगर ऑन द बलून्स अँड लिसन टू द साऊंड. त्यानंतर तुम्हाला रब अ फिंगर ऑन द बलून्स अँड लिसन टू द साऊंड. पाण्याने भरलेला जो फुगा आहे त्याच्यावर सुद्धा बोटाने तुम्हाला रब करायचा आहे आणि हवेने भरलेला जो फुगा आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला बोटाने रब करायचा आहे, बोटाने घासायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या फुग्यामधून, पाण्याने भरलेल्या फुग्यामधून जास्त आवाज ऐकू येतो की हवेने भरलेल्या फुग्यामधून जास्त आवाज ऐकू येतो ते तुम्हाला सांगायचं आहे. कोणत्या याच्यातून, नाव रब अ फिंगर ऑन द बलून्स अँड लिसन टू द साऊंड. तर हे तुम्हाला घरी ॲक्टिव्हिटी करून बघायची आहे. त्याच्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, टेक 2 पेपर कप्स, मेक होल ॲट द सेंटर ऑफ द बॉटम ऑफ द cup. Repeat the procedure to another cup. Then take a string and make a knot at the end. Fit the knot at the bottom of the cup. Fit the other end of the string to the other cup. Now take a cup to your ear and another cup to your friend. Make it confirm that the string should be tight. Make conversation with your friend. Can you hear the voice of your friend? पहा काय म्हटलेलं आहे की तुम्हाला तिथे कागदाचे 2 कप घ्यायचे आहे. कागदी कप असतात ते घ्यायचे किंवा नारळाची जी वरवंटी असते ती, नारळाचं जे नारळ काढल्यानंतर आपण त्यातलं जे वरवंटी असते ती घेतलं तरीसुद्धा चालेल. पण इथे टेक 2 पेपर कप्स, कागदाचे कप घ्यायचे आहे. त्याला काय करायचं आहे, मध्ये छिद्र करायचं आहे. मेक होल ॲट द सेंटर ऑफ द बॉटम ऑफ द कप अँड रिपीट द प्रोसिजर टू द अनादर कप. दोन्ही कपालाही हे करायचं आहे, त्याला मधोमध छिद्र करायचं आहे. देन टेक अ स्ट्रिंग अँड मेक अ नॉट ॲट द एंड. त्यानंतर एक दोरी घ्यायची आहे, स्ट्रिंग घ्यायची आहे आणि त्या छिद्रातून ती दोरी टाकून तिथे त्याला नॉट बांधायची आहे, गाठ बांधायची आहे. फिट द नॉट ॲट द बॉटम ऑफ द कप अँड फिट द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग. दोन्ही कपाला बांधायची आहे त्याच्यामध्ये दोरी टाकून. म्हणजे तुम्ही याच्या आधी कदाचित केलेही असेल, नसेल केलं तर करून पहा, मजेशीर आहे. नाव टेक अ कप टू युअर इयर अँड अनादर कप टू युअर फ्रेंड. आणि त्यानंतर मग तो एक कप तुमच्या कानाला लावायचा आणि दुसरा जो कप आहे त्या दोरी टाईट करायची ती, आणि ती दोरी टाईट करून तो दुसरा कप तुमच्या मित्राच्या कानाला लावायचा. आणि त्यामधून जर तुम्ही बोलले, मेक कन्व्हर्सेशन विथ युअर फ्रेंड, कॅन यू हिअर द व्हॉइस ऑफ युअर फ्रेंड, तर तुम्हाला त्यातून आवाज ऐकू येईल का, तुम्हाला तिथे आवाज ऐकू येईल का ते तुम्हाला सांगायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला त्यांचं, तो जो बोलणारा आहे त्याचा तुम्हाला त्या कपमधून आवाज ऐकू येईल. पण केव्हा आवाज ऐकू येईल, जर त्याची दोरी जर टाईट असेल तर तुम्हाला त्याच्यामधून त्याचा आवाज ऐकू येईल. तुम्ही करून बघा हा प्रयोग, म्हणजे तुम्हाला कळेल. सोपी ॲक्टिव्हिटी आहे, खूप छान आहे आणि मजेशीर आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी करून बघा आणि मग तुम्हाला त्याच्यातून आवाज ऐकू येतो का, दोरी टाईट असल्यावर आवाज ऐकू येतो की दोरी लूज असल्यावर कसा आवाज ऐकू येतो, दोरी लूज ठेवली तर आवाज ऐकू येतो की नाही, ह्या सर्व गोष्टी, प्रश्नांची उत्तरं जी आहे ती तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर मिळणार आहे. त्यानंतर पुढे पाहूया. पुढे दिलेलं आहे तुम्हाला, हे पहा इथे चित्र दिलेलं आहे त्याचं. चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की 2 कप दिलेले आहे, खाली स्ट्रिंग दिलेली आहे आणि अशा प्रकारे ते थोडक्यात मोबाईल फोन आपण त्याला म्हणून तर तयार केलेला आहे. तर तुम्हाला सगळ्यांना ते करायचं आहे आणि करून बघायचं आहे की त्याच्यामध्ये आवाज ऐकू येतो की नाही, कसा आवाज ऐकू येतो ते. त्यानंतर पुढे पाहायचं आहे आपल्याला, मीडियम ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. The substance around a source of sound through which sound waves spread is called the medium of propagation of
साऊंड. आता प्रोपॅगेशन ऑफ साऊंड कशाला म्हणायचं तर ध्वनी स्रोताभोवती द सबस्टन्स अराउंड द सोर्स ऑफ साऊंड. म्हणजेच काय, ध्वनी स्रोताभोवती असणाऱ्या ज्या पदार्थातून ध्वनी लहरी स्प्रेड होतात. साऊंड वेव्ह स्प्रेड इज कॉल्ड द मीडियम ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. ध्वनी स्रोताभोवती असणाऱ्या ज्या पदार्थातून ध्वनी लहरी पसरतात, स्प्रेड होतात, त्याला आपण ध्वनी प्रसारणाचे माध्यम असे म्हणतो. म्हणजेच दॅट इज कॉल्ड द मीडियम ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. कशाला म्हणायचं मीडियम ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड? द सबस्टन्स अराउंड द सोर्स ऑफ साऊंड थ्रू विच साऊंड वेव्ह स्प्रेड इज कॉल्ड द मीडियम ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. And sound travels in the form of waves through mediums like air, water or solid. आता साऊंडचं ते ट्रान्समिशन आहे किंवा त्याच्या ज्या त्या कशामधून त्याचं जे माध्यम आहे, त्याचं जे मीडियम आहे ते कुठलं आहे? एअर, वॉटर अँड सॉलिड. म्हणजे सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट अँड गॅसियस स्टेट, या तिन्ही स्टेटमधून साऊंड ट्रॅव्हल होऊ शकतो. तिन्ही याच्यामधून साऊंडचं ट्रान्समिशन होतं. अँड साऊंड इज प्रोपॅगेटेड मोर क्लिअरली थ्रू अ लिक्विड दॅन थ्रू एअर. बघा आता इथे काय दिलेलं आहे की साऊंड इज प्रोपॅगेटेड मोर क्लिअरली थ्रू अ लिक्विड दॅन थ्रू अ एअर. ध्वनी लहरींचं जे ध्वनीचं प्रसारण जे आहे ते वायूपेक्षा द्रवातून आणि द्रवापेक्षा स्थायू पदार्थातून अधिक वेगाने होते. म्हणजे गॅसेस स्टेटपेक्षा लिक्विड फॉर्ममधून जास्त याच्यात होते आणि लिक्विड फॉर्मपेक्षा सॉलिड फॉर्ममधून जास्त वेगाने होते. साऊंड इज प्रोपॅगेटेड मोर क्लिअरली थ्रू अ लिक्विड दॅन थ्रू एअर. हे झालं त्याचं ट्रान्समिशन कशा प्रकारे होते, त्याचं प्रोपॅगेशन कशा प्रकारे होते ते आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण द मीडियम ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड कशाला म्हणतात ते सुद्धा पाहिलेलं आहे. तर आता इथे तुम्हाला याच्यावर लेट्स प्रॅक्टिस म्हणजे प्रश्नोत्तरं दिलेले आहे. त्याआधी आपण आज काय पाहिलं ते एकदा पुन्हा पाहून घेऊ. आपण पाहिलेलं आहे हाऊ साऊंड इज हर्ड, आवाज कसा ऐकू येतो, हाऊ साऊंड इज हर्ड. त्यानंतर आपण पाहिलं प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. प्रोपॅगेशन ऑफ साऊंड कशाला म्हणतात की साऊंड इज सेड टू बी प्रोपॅगेटेड वेन साऊंड वेव्ह स्प्रेड इन ऑल डायरेक्शन्स फ्रॉम अ सोर्स ऑफ साऊंड. त्यानंतर आपण पाहिलं द मीडियम ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. मीडियम ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड कशाला म्हणायचं? द सबस्टन्स अराउंड द सोर्स ऑफ साऊंड थ्रू विच साऊंड वेव्ह स्प्रेड इज कॉल्ड द मीडियम ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. आणि आणखीन त्याचं जे ट्रान्समिशन आहे ते ट्रान्समिशन आपल्याला वेगवेगळ्या मीडियममधून त्याचं ट्रान्समिशन होत असते. डिफरंट स्पीड ॲट अ डिफरंट स्पीड थ्रू डिफरंट मीडियम. अँड ट्रान्समिशन ऑफ साऊंड इज फास्टर थ्रू अ लिक्विड दॅन थ्रू अ गॅसेस अँड फास्टर थ्रू अ सॉलिड दॅन थ्रू अ लिक्विड. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता इथे तुम्हाला काही क्वेश्चन विचारलेले आहे तर आता आपण ते क्वेश्चन बघूया. In a vacuum, if a bell is ringing, will you hear the sound? What is your opinion? आता काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये की in a vacuum, if a bell is ringing, will you hear the sound? What is your opinion? जर व्हॅक्यूममध्ये जर तुम्ही बेल लावली तर तुम्हाला त्याच्यामध्ये लटकवली तर तुम्हाला त्याच्यामध्ये आवाज ऐकू येईल का? येईल का आवाज ऐकू? नाही आवाज ऐकू येणार. का नाही आवाज ऐकू येणार? बिकॉज देअर इज अ व्हॅक्यूम इन द कंटेनर अँड द साऊंड विल नॉट बी ट्रान्समिटेड. कारण तिथे साऊंडचं जे ट्रान्समिशन आहे ते ट्रान्समिशन तिथे होणार नाही आणि ट्रान्समिशन झाल्यामुळे काय होईल की तो आवाज आपल्याला ऐकू येणार नाही. व्हॅक्यूम इज अन एम्प्टी स्पेस फ्रॉम विच द एअर इज पार्शली रिमूव्ड अँड दस देअर इज नो मीडियम. व्हॅक्यूम काय आहे? एम्प्टी स्पेस आहे, रिकामा स्पेस आहे आणि त्यामुळे तिथे काय होतं की जी एअर आहे ती पूर्णपणे रिमूव्ह केल्या जाते आणि एअर पूर्णपणे रिमूव्ह गेल्यामुळे काय झालं की देअर इज नो मीडियम. म्हणजे तिथे प्रोपॅगेशन होण्यासाठी साऊंडचं ट्रान्समिशन होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं मीडियम तिथे अवेलेबल नाही आहे. कारण त्याच्यामधली पूर्ण एअर काय झालेली आहे? रिमूव्ह झालेली आहे आणि एअर रिमूव्ह झाल्यामुळे तिथे कुठलंही माध्यम उरत नाही, कुठलंही मीडियम उरत नाही. देअर इज नो मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ
साऊंड अँड देअरफॉर प्रोपॅगेशन ऑफ द साऊंड विल नॉट टेक प्लेस. आणि म्हणून मग त्या व्हॅक्यूममध्ये जर बेल लावली तर त्याच्यामध्ये त्याचं आपल्याला आवाज ऐकू येईल का? आवाज ऐकू येणार नाही. पुढे विचारलेलं आहे त्यांनी सेकंड क्वेश्चन आहे विच मीडिया आर नेसेसरी फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. व्हॉट डू यू थिंक? आता ट्रान्समिशन ऑफ साऊंडसाठी कुठलं मीडियम नेसेसरी आहे? तर आपण सांगितलेलं आहे, पाहिलेलं आहे आपण की लिक्विड, सॉलिड, लिक्विड, गॅस या तिन्ही स्टेटमधून ट्रान्समिशन ऑफ साऊंड होते. परंतु आपण पाहिलं की ट्रान्समिशन ऑफ साऊंड इज फास्टर थ्रू अ लिक्विड दॅन थ्रू अ गॅस अँड फास्टर थ्रू अ सॉलिड दॅन थ्रू अ लिक्विड. की ट्रान्समिशन ऑफ साऊंडचं गॅसपेक्षा लिक्विडमध्ये जास्त होते आणि लिक्विडपेक्षा सॉलिडमध्ये जास्त होते. त्यानंतर त्यांनी डेफिनेशन विचारलेली आहे व्हॉट इज अ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. तर हे तर आपण पाहिलेलंच आहे की साऊंड इज said to be propagated when sound waves spread in all direction from a source of sound. ज्या वेळेला साऊंड वेव्स ज्या आहेत त्या सोर्स ऑफ साऊंडच्या सर्व दिशेला पसरतात, स्प्रेड होतात, सर्व डायरेक्शनला स्प्रेड होतात, त्यावेळेला आपण तिथे प्रोपॅगेशन ऑफ साऊंड झालं असे आपण म्हणू शकतो. तीनही प्रश्न एक्सप्लेन केलेले आहेत. सोपी आहे उत्तरं, लिहून बघा. आणि त्याच्यामध्ये जे एक्सपेरिमेंट दिलेलं आहे तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी करायची आहे. ती कपची ॲक्टिव्हिटी खूप सुंदर आहे, तुम्हाला त्याचं तुम्ही खेळूसुद्धा शकता, त्याच्यामधून मजेशीर आहे ती सगळ्यांनी करून बघायची आहे. आणि बाकीच्याही ज्या काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला, ती फुग्याची, बलूनची जी दिलेली आहे, पाण्याने भरलेला आणि हवेने भरलेला, तर ते दोन्हीही ॲक्टिव्हिटी करायच्या आहे. त्याचप्रमाणे पूर्ण व्हिडिओ पुन्हा बघा, चॅप्टर वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. काही अडचण आल्यास परत चॅप्टर वाचा, परत व्हिडिओ बघा. त्यामधल्या छोट्या छोट्या ज्या कृती त्याच्यामध्ये दिलेल्या असतात त्या आवर्जून करत जा. हे मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे आणि वारंवार तेच सांगणार आहे की ॲक्टिव्हिटी सायन्समध्ये तुम्ही जितकी जास्त ॲक्टिव्हिटी कराल तितकं तुम्हाला त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल. कारण त्याच्यामधून निघणारा जो निष्कर्ष आहे ते ऑब्झर्वेशन आणि कन्क्ल्युजन जे आहे ते त्याच्यामधून निघणारं तुमच्या डोळ्यासमोर ते दिसणार आहे. त्याच्यामुळे ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. त्यामुळे त्याच्यामधल्या ज्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहे. अभ्यास म्हणून नाही तर एक छोटा खेळ म्हणून जरी तुम्ही केलं तरीसुद्धा चालेल. तर ठीक आहे, इथे आज आपण थांबूया. आज आपण काय काय पाहिलं? हाऊ साऊंड इज हर्ड, प्रोपॅगेशन ऑफ साऊंड अँड द मीडियम ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड, म्हणजेच दॅट इज इन शॉर्ट ट्रान्समिशन ऑफ साऊंड. हे सर्व पॉईंट्स आज आपण पाहिलेले आहे. यावरचा स्वाध्याय सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वहीत सोडवायचा. त्याचप्रमाणे यावरच्या ॲक्टिव्हिटी ज्या दिलेल्या आहेत त्यासुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी करून बघायच्या. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया. थँक्यू.